आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. गजर हरिनामाचा झेंडा रोविला. आओ ते जरा साऊला फोन लावता का? तब्येत बिब्येत लावतो राव. दादा बाबांचा फोन आहे. हॅलो हॅलो आओ ते मोठा आवाज करा. साऊ, आईशी बोल. ठीक आहे. साऊ भाई कशी आहेस ग तू? आना सगदेवाची तब्येत कशी आहे? बरे आहात ना तुम्ही? आई अगं आम्ही सगळे बरे आहोत आणि दादा सुद्धा ठीक आहे आता. बरं मला सांग तुमची वारी कशी सुरू आहे? काही त्रास होत नाहीये ना तुम्हाला? दादाला खूप काळजी वाटत राहते तुमची. सारखं तुमच्या तब्येतीबद्दल बोलत असतो. आम्ही एकदम ठीक आहोत. वारी बी एकदम व्यवस्थित चालू आहे. हंसाऊ बाळे आता आलोच ग पांडुरंगाजवळ. फक्त ते बाबांचं जरा काय बाबांना काही झालंय का? ए साऊ, मला कुठं काय व्हायला? मी एकदम चांगला आहे. आणि हे बघ साऊ, अगं औंदाच्या वक्ताला वारीला मांदाळ गर्दी झाल्या माहितीये का? समधी माणसं कशी भक्तीत रंगल्यात बघ. एकदम मस्त वारी चालली बघ. काय सांगू तुला, छान चाललंय. ठेवू का फोन? हो. आई बाबांची वारी नीट चालू आहे ना, मग ठीक आहे. समधी विठ्ठलाची कृपा आहे बघ. सावली फोटोग्राफर आलेत. बरं दादा मी येते, तुला काही लागलं तर हाक मार. हो. चला. काय हो थकल्यासारखं वाटतंय का? जरा वेळ बसायचं का आपण? कुठं काय कानू, मला कुठं काय दाढ भराय झाली. मी आहे चांगला. आणि हे बघ, तू त्या साऊला काय सांगत बसू नकस. उगाच काळजी करत बसतात माहितीये का? सगदेवाच आपलं कसं चाललंय तुला माहिती आहे ना व? काय सांगू नकोस. पांडुरंग आहे की तू सगळं सांभाळून घेईल. तू लय काळजी करते. चल. तुम्ही काय झालं? चक्कर आली का? तराशी ठीक आहे. पण मी काय झालं, आमच्या सगदेवरावांची औषधं आणायची होती हो, म्हणून आपले निघाले होते एवढ्या उन्हात आणायची. नाही गाडी घेणार होते मी घरून, तसं बोलले मी त्या बोलक्या बावल्याला. बबलू भाऊजींना बोलले मी तसं, पण ते घरात फोटोशूट चालू होतं म्हणून नाही काही बोलले मी. रिक्षा आणि कॅबसाठी पैसे नाहीत हो माझ्याकडं. कसे बसे 4 पैसे कमवून जमवून ते त्यांच्या औषध आणायला निघाले होते. इथं विष खायला बी पैसे आहेत माझ्याकडे. काय सांगू तुम्हाला माझी कथा. वहिनी थांबा. हे घ्या, एवढे पुरतील? होते खरे, पण अजून मिळाले असं. हे घे. औषध सगळी येतील आता, म्हणजे काटछाट करायला लागणार मला औषधांची. हा, आणि कॅब किंवा रिक्षा करून जा. हा मग मागवते ना रिक्षाने आता. जाऊ ना मी. हो थँक्यू. जा जा. याला काय म्हणतात माहितीये का? लई पैसे. सावली वहिनी, सावली वहिनी. आले आले. मॅम प्लीज.
समृद्धी, यांच्या मेकअपचा एक शेड वाढव. त्यांना ब्राईट कर आणि उजळ लुक दे. शेवटी साबणाच्या ऍडसाठी चेहरा कसा पाहिजे? नाही नाही, ते मेकअप वगैरे मला करू नका. तुम्हाला सारंग सरांनी या जाहिरातीबद्दल माहिती नाही दिली आहे का? मॅडम, आम्हाला आमचं काम माहिती आहे. तुम्ही प्लीज आम्हाला आमचं काम नीट करू द्या ना, आमच्या पद्धतीने. समृद्धी, सुरू कर. नाही नको. हे बघा, तुम्हाला माझ्या ह्याच चेहऱ्यात शूट करायचं असेल ना तर करा, पण मला बदलण्याचा प्रयत्न करू नका. मी जशी आहे तशीच दिसायला हवी ना लोकांना. आणि मुळात सारंग सरांची कल्पनाच ही होती, तुमच्या आतल्या सौंदर्याला समर्पित. सारंग सर, मला काही विचारायची गरज नाही. सावली जसं म्हणते तसं होऊ द्या. मला वाटतंय मी आता वेगळं सांगायला नकोय. ह्या स्पर्धेमुळे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन बदललाय, पण तुमचा अजूनही तसाच आहे. तुम्ही तुमच्या सौंदर्याच्या व्याख्या बदलायला हव्यात. आणि ज्या साबणावर माझं चित्र येणार आहे तो साबण बघून मुलींना आपलंसं वाटलं पाहिजे ना. त्या ज्या रूपात आहेत त्यांनी स्वतःला स्वीकारलं पाहिजे. फोटोग्राफर मॅडम, सुरुवात करायची का? हो मॅम, प्लीज या. हा दिवा का पडतोय? कसले संकेत आहेत हे? काही वाईट नाही घडणार ना? दिवा